ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व वसतिगृह योजना। तर भरपूर सारे विद्यार्थी विचारत आहे की फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे आणि यामध्ये जेही विद्यार्थी सेकंड इयरला असेल, कोणता विद्यार्थी थर्ड इयरला असेल, कोणता विद्यार्थी फोर्थ इयरला असेल, तर यांची सुद्धा लास्ट डेट आलेली आहे। जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तुम्ही लास्ट इयरला फॉर्म भरलेला असेल, तर तुम्ही सुद्धा या वर्षीचे फॉर्म भरू शकता। तर लास्ट डेट सुद्धा आलेली आहे। आणि नवीन जे विद्यार्थी आहे, जसे की जे विद्यार्थी यावर्षी सर्वप्रथम भरणार आहेत ते म्हणजे वसतिगृहासाठी फॉर्म, तर त्यांची सुद्धा लास्ट डेट आलेली आहे। तर बघू शकता जेही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे तर त्यांना 26/10/2025 पर्यंत त्यांचे फॉर्म फिलअप करायचे आहे। आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा जोही फॉर्म आहे हा तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचा आहे। आणि जे विद्यार्थी हॉस्टेलचा फॉर्म भरत असेल तर त्यांना फॉर्ममध्ये एक हॉस्टेलचं नाव येत आहे, त्या हॉस्टेलच्या नावाखाली संपूर्ण ॲड्रेस दिलेला आहे। तर तो फॉर्म तुम्हाला वसतिगृहाला सबमिट करायचा आहे, समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचा नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी 26/10/2025 पर्यंत त्यांना फॉर्म भरायचे आहे। आणि यामध्ये दिवाळी असल्यामुळे सुट्ट्यासुद्धा असू शकतात, त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि तो फॉर्म ऑफिसला म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म ऑफिसला आणि हॉस्टेलचा फॉर्म हॉस्टेलला सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्ही या प्रोसेसमध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। ऑनलाईन फॉर्म भरला म्हणून आपण या स्कॉलरशिपमध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे, आपलं नाव येणार आहे असं नाही आहे। फॉर्म तुम्हाला ऑफलाईन सबमिट करावाच लागेल। आणि त्यानंतर बघू शकता वसतिगृहाची जी यादी आहे ही 31/10/2025ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशाबद्दलची माहितीसुद्धा आलेली आहे। आणि त्यानंतर बघू शकता ही संपूर्ण माहिती वसतिगृहासाठी आहे। आणि त्यानंतर खालच्या साईडला जी यादी दिलेली आहे ही आधार योजनेची आहे। आणि यामध्ये बिगर व्यावसायिक व व्यावसायिकचे वेळापत्रक आहे। तर यामध्ये जेही विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असेल तर त्यांचीसुद्धा 26 तारखेपर्यंत फॉर्म ॲक्सेप्ट करण्यात येणार आहे, तर तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता। यानंतर तुमची 20/11ला यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशाबद्दलची माहिती दिलेली आहे। अर्ज छाननी वगैरे करण्यात येणार आहे, यामध्ये थोडा वेळ लागू शकतो कारण की ही जी योजना आहे ही योजना आधार योजनेमध्ये आहे किंवा जेही विद्यार्थी स्वयंसुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात। जेही विद्यार्थी VJNT कास्टमध्ये आहे, काही धनगर समाज वगैरे त्यांच्यासाठी यामध्ये माहिती दिलेली आहे। तर अशाबद्दल यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती बघा, संपूर्ण माहितीवर लक्ष ठेवा आणि आपले फॉर्म सबमिट करा। यामध्ये संपूर्ण टाइम टेबल दिलेला आहे। जर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या जवळच्या ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्या आणि आपले फॉर्म सबमिट करा। आपल्यापर्यंत जीही अपडेट येईल, लिस्ट लागल्यानंतर लिस्ट कशी चेक करायची या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।